बातमी आहे ठाकरे बंधू यांच्या संदर्भातली। गेल्या अनेक दिवसांपासून या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आता महाराष्ट्रासमोर आली आहे। आगामी महापालिका निवडणुकांसाठी 5 ठिकाणी ठाकरे बंधू अर्थात एकत्र युती करणार एकत्र लढणार असल्याबाबत एकमत झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला। या 5ही ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एकत्रितपणे लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। या 5 पालिकांवर एकत्रितपणे काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही ठाकरे बंधूंनी गेल्या 3 महिन्यात 5 वेळा एकमेकांची भेट घेतली, त्यामुळे सर्व बाबतीत एकमत होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान 5 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू कुठे कुठे युती करणार आहेत, कुठल्या या 5 महापालिका आहेत, तर प्रामुख्यानं अर्थात ठाकरेंचं सर्वाधिक बळ असलेली मुंबई महानगरपालिका या ठिकाणी या दोन्ही बंधूंचं अर्थात या दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं बोललं जाते। तसा दावा संजय राऊतांनी देखील केलेला आहे। पुढची आहे अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात, त्यानंतर पुढे देखील शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ज्याची ओळख आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। या महापालिकेत देखील या दोन्ही पक्षांची युती होऊ घातलेली आहे। याशिवाय पुणे महापालिकेत देखील हे दोन्ही पक्ष एकत्र लढू शकतात असं बोललं जात आहे। आणि पुढची देखील महानगरपालिका ही देखील तितकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे नाशिक महानगरपालिका। त्यामुळे या 5 महानगरपालिकांमध्ये आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान संजय राऊत या सगळ्याबाबत काय नेमकं म्हणतात आपण पाहूया। मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना। त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच। या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल। याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होईल असा दावा खासदार संजय राऊतांनी वर्तवलेला होता, किंबहुना तसं भाकीत वर्तवलेलं होतं। यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर काय म्हणतात आपण पाहूया। भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाही। दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही। त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल। आमचा म्हणजे आमचा, मी हम या शब्दाने बोलतोय, म्हणजे ठाकरे बंधूंचा। हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना। तर ही युती फार वेगळी आहे, दिल और दिमाग से बनी हुई युती है। महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं। हा मुंबईचं जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच। दरम्यान एकीकडे ठाकरे बंधूंच्या या युतीची चर्चा होत असताना आता ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये अर्थात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की अनेक दावे प्रतिदावे या सगळ्या पार्श्वभूमीवर केले जात आहेत। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी वेगळं गणित निर्माण करून यात कोण कुठे असेल याचा अभ्यास केला जाईल असं सूतोवाच संजय राऊतांनी केलं। तसंच महाविकास आघाडीचा भाग मनसे असेल का याचं उत्तर राज ठाकरेच देतील असंही राऊतांनी स्पष्ट केलं। त्यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंची युती हे गणित जुळून येणार की आणखी नवीन समीकरण जन्माला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडी आणि त्यासोबत ठाकरेंची युती या सगळ्याबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही। महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे। एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा, आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू, त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू। दरम्यान ठाकरेंची युती आगामी स्थानिक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय म्हणतात आपण तेही पाहूया। हे बघा, त्यांची आघाडी कोणावर होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही।
काँग्रेस पार्टीची भूमिका मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो संविधानाला मानेल, जो संविधानानुसार वागेल त्याच्यावर आम्ही आघाडी करू. नाही, मी आताही सांगितलेलं आहे, त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचा प्रतिसाद काय येतोय, महाविकास आघाडीच्या चर्चा काय होते, ते ठरल्यानंतर मी त्याबद्दल वक्तृत्व करेन.